नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. यावर आज उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. या आरोपांची सीबीआयनं प्राथमिक चौकशी करावी आणि येत्या 15 दिवसात याचा सविस्तर अहवाल न्यायालयात सादर करावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. अर्थात या प्रकरणाचा पूर्ण तपास करायचा का नाही याचा निर्णय सर्वस्वी सीबीआयचे संचालक घेतील असंही न्यायालयानं म्हटलंय. पण अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह घनश्याम उपाध्याय, मोहन भिडे यांनी जनहित याचिका दाखल केली होती. तर डॉक्टर जयश्री पाटील यांनी सुद्धा एक रिट पिटिशन दाखल केलं होतं. सर्व याचिका न्यायालयानं निकाली काढल्या. आणि यामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढलेत. कारण न्यायालयानं थेट न्यायालयाच्या आदेशानं या सगळ्या प्रकरणात आता सीबीआयची एंट्री झाली आणि सीबीआयनं 15 दिवसात प्राथमिक अहवाल सादर करावा असं न्यायालयानं म्हटलं. आज मैं बहुत खुश हूँ कि जो उच्च न्यायालय है उन्होंने मुझे मेरी जो इंक्वायरी है, जो मेरे मैटर में जो इंक्वायरी है सीबीआई को दी है. विद इन 15 डेज सीबीआई ने प्रिलिमिनरी इंक्वायरी करनी है डायरेक्टर ने, और मुझे बुलाना है. मुझे कोर्ट ने ये कहा है कि डायरेक्टर जनरल जो सीबीआई के हैं वो इंक्वायरी करे इसमें प्रिलिमिनरी इंक्वायरी, और मुझे बुलाए, मुझे इन्फॉर्म करे और इसमें इफ नेसेसरी कॉग्निजेबल ऑफेंस तो एफआईआर रजिस्टर करें. मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांच्या विरोधात सीबीआय इन्क्वायरीचा दिलेल्या आदेशाचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि अनिल देशमुख यांना आता तात्काळ मंत्रिमंडळातून हकलून दिलं पाहिजे आणि सीबीआयच्या रिपोर्टच्या अनुसार या संदर्भातलं सत्य बाहेर आल्यानंतर सर्व दोषींवर तातडीने कारवाई केली पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची मागणी आहे. त्यामुळे आता यानंतर थेट मागणी केली आहे भाजपनं त्यांच्या राजीनाम्याची. प्रवीण दरेकर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते बोलतात. आपण थेट जाऊयात. महापालिकेचं जे काम आहे ते आज काम परागभाई शाह यांनी आपल्या खांद्यावर घेतलेलं आहे आणि केवळ हे कोविड सेंटर नाही तर आणखी काही ठिकाणी ते कोविड सेंटर्स निर्माण करतायत आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या पॅन्डेमिक परिस्थितीमध्ये रुग्णांना दिलासा आधार देण्याचं काम ठिकठिकाणी होतंय. कालच साहेब आपण रक्तदान शिबिराची मोहीम सुद्धा सुरू केली. भांडुपला त्या ठिकाणी रक्तदान शिबिर घेतलं. 100च्या आसपास बाटल्या जमा झाल्या आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये रक्त उपलब्ध नसताना ती सामाजिक बांधिलकी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण जपतोय आणि एकंदर या सर्व रुग्णांना आधार दिलासा देण्याचं काम. आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्ब प्रकरणात आता थेट सीबीआयचा प्रवेश झालेला आहे. कारण न्यायालयानं म्हटलंय 15 दिवसात या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून त्याचा प्राथमिक स्वरूपातला एक अहवाल न्यायालयासमोर सादर करावा. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, न्यायालयाचा मोठा निर्णय. नक्की हा खूप मोठा निर्णय जो आहे तो मुंबई उच्च न्यायालयानं या ठिकाणी दिलेला आहे. कारण 3 याचिका ज्या आहेत त्या गृहमंत्र्यांनी जे 100 कोटी रुपये घेतल्याचा जो आरोप परमबीर सिंग यांनी केला होता त्या प्रकरणी 3 याचिका एकत्रपणे या ठिकाणी सुनावणीला घेण्यात आल्याचं. त्यामध्ये उच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे की हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते खूप गंभीर आहे आणि याची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे सीबीआयला 15 दिवसात ही संपूर्ण प्राथमिक चौकशी करण्याचे माहिती जी आहे ती न्यायालयाने या ठिकाणी दिलेली आहे आणि 15 दिवसात ही संपूर्ण चौकशी झाल्यानंतर जर या संपूर्ण प्रकरणात तथ्य आढळलं तर पुढील कारवाई सीबीआय करू शकते असा थेट जो इशारा आहे तो न्यायालयाने या ठिकाणी दिला. नक्कीच कुठेतरी ज्याला आपण म्हणू शकतो की मोठ्या अडचणी ज्या आहेत त्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संदर्भातल्या समोर आल्या आहेत आणि कुठेतरी राज्य सरकारचं आणखी एक प्रकरण जे आहे ते केंद्र सरकार आणि सीबीआयकडे गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय.
प्रफुल्ल, यात पुढे नेमकं काय होऊ शकतं? कारण थेट सीबीआयची एंट्री झाली आहे या सगळ्या प्रकरणात, म्हणजे पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र आरोप प्रत्यारोप होणार? प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी, आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. प्रफुल्ल, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. पण आरोपांची प्राथमिक चौकशी सीबीआय करणार आहे. 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिलेत. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यासाठी ही चिंताजनक बातमी आहे. त्यांची चिंता वाढवणारी ही बातमी आहे. विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलतायत, आपण ऐकूयात. ची नोंदणी झाली. आजही अंदाजे 45 ते 46 हजार केसेस, आणि खरं म्हणजे रविवारी तर टेस्टिंग आपलं जवळजवळ 30 ते 35% कमी असतं. तरीही 45 ते 46 हजार केसेस ची नोंद आज महाराष्ट्रामध्ये होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना कोरोनाचा मुकाबला करण्याकरता सज्ज व्हावं लागेल. लोकांना व्यवस्था द्याव्या लागतील. आज आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये लोकांना बेड्स मिळत नाहीयेत. ऑक्सिजनेटेड बेड्स असतील किंवा व्हेंटिलेटर्स असतील याची कमतरता भासते. आणि ज्या प्रकारे हा प्रचार प्रसार होतोय त्यातनं मोठ्या प्रमाणात व्यवस्था उभ्या करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये समाजाने देखील पुढे येऊन व्यवस्था उभी करणं हे मी अत्यंत महत्त्वाचं समजतो. आणि त्यात परागभाईंनी पुढाकार घेतला. मागच्या काळातही मागच्या लाटेत मागील वर्षी प्रचंड मोठं क्वारंटीन सेंटर त्यांनी चालवलं, अतिशय चांगल्या प्रकारचं चालवलं. याही वर्षी आता ही लाट आल्याबरोबर एक सेंटर सुरू आहे, दुसरं सेंटर आता सुरू होत आहे, अजून 2 सेंटर ते सुरू करतायत. आणि इथली जी सगळी टीम आहे ही टीम या भागामध्ये सगळ्या नागरिकांना तात्काळ उपचार मिळावा आणि क्वारंटीनची व्यवस्था मिळावी याकरता ही व्यवस्था उभी करते. त्याबद्दल मी खरं म्हणजे त्यांचं अतिशय मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन देखील करतो. इथल्या घाटकोपरच्या सगळ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि आपण सगळे मिळून कोरोनाच्या या लाटेचा मुकाबला करूया. आणि त्याचा मुकाबला करण्याकरता भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा लसीकरणाच्या मोहिमेमध्ये अग्रणी राहील. आणि जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण हे आपण करवून घेऊ अशा प्रकारचा प्रयत्न जर आपण केला तर येत्या 2 महिन्यामध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव हा आपण कमीत कमी करू शकू. त्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायचा आहे. आणि त्यासोबत आपण असे ठरवलंय की येत्या काळात ब्लडची आणि प्लाझ्माची आवश्यकता राहणार आहे. तर त्याचेही काही कॅम्प्स आपण घेण्याचा निर्णय घेतलाय, जेणेकरून पेशंटला ब्लड आणि प्लाझ्मा हा वेळेवर मिळू शकेल. तर तोही प्रयत्न आपण सगळे मिळून करूया. यावेळी अधिक न बोलता मी पुन्हा एकदा आमदार पराग शाह यांचं, या घाटकोपरच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि या क्वारंटीन सेंटरच्या माध्यमातून लोकांना त्या ठिकाणी आरोग्य लाभ व्हावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहुत बहुत धन्यवाद प्रवेश जी. ज्या पद्धतीने जयश्री पाटील यांच्या याचिकेवर आज हायकोर्टाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला. त्यामध्ये सीबीआय चौकशीचे आदेश दिलेले आहेत. आधी कोर्टाने जे ताशेरे ओढले ते आता वेगळा निर्णय दिसतो आहे. कशा पद्धतीने? मला असं वाटतं की माननीय उच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ॲडव्होकेट जयश्री पाटील यांच्या केसमध्ये जी काही प्राथमिक माहिती माझ्याकडे आहे त्यात माननीय उच्च न्यायालयाने सीबीआयला डायरेक्टिव्ह दिलाय की 15 दिवसामध्ये त्यांनी प्राथमिक चौकशी, प्रिलिमिनरी इन्क्वायरी, पीई कंडक्ट करावी.
आणि त्या पीतनं जे काही बाहेर येईल त्याच्या आधारावर पुढची कारवाई त्यांनी करावी. तसंही सीबीआय मध्ये पहिल्यांदा पीई केली जाते आणि पीई मध्ये जर कुठला ऑफेन्स आढळला तर मग ऑफेन्स रजिस्टर केला जातो आणि पुढची कारवाई केली जाते. त्यामुळे एक प्रकारे या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय इन्क्वायरीच आता माननीय उच्च न्यायालयाने मान्य केली आहे. एकूणच महाराष्ट्रामध्ये हप्ते वसुलीचं काम जे सरकारच्या आशीर्वादानं आणि सरकारमधल्या मंत्र्यांच्या आशीर्वादानं होत होतं किंवा सरकारच्या काही महत्त्वाच्या लोकांच्या आशीर्वादाने होत होतं, आज एक प्रकारे त्या संदर्भात अतिशय कडक अशा प्रकारचं पाऊल हे माननीय उच्च न्यायालयाने उचललंय. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. महाराष्ट्राच्या इतिहासाला काळिमा फासणारा हा जो काही मधला कार्यकाळ झालेला आहे, आता निश्चित त्याचं सत्य बाहेर येईल आणि सीबीआय इन्क्वायरीमध्ये कशा प्रकारे हप्ताखोरी चालली होती या गोष्टी देखील बाहेर येतील. काही लोकांनी हा प्रयत्न केला की या ठिकाणी सीबीआय इन्क्वायरी होऊ नये किंवा रश्मी शुक्लांचा अहवाल असेल, परमवीर सिंग यांचं पत्र असेल, या सगळ्या गोष्टी कशा चुकीच्या आहेत हे भासवण्याचा आणि त्याच्यावर भाष्य करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. त्याला जोरदार उत्तर आज माननीय उच्च न्यायालयाने दिलाय. आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो आणि मला असं वाटतं की या निर्णयानंतर तरी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि ते जर ते देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी तो घेतला पाहिजे असं आमचं अतिशय स्पष्ट मत आहे. नैतिकतेच्या आधारावरती गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा का? कारण की गृहमंत्र्यांची पाठराखण ही महाविकास आघाडीतल्या 2 घटक पक्षांकडून प्रामुख्याने शिवसेना राष्ट्रवादीकडून केली जाते. मात्र आता हायकोर्ट जर सीबीआय चौकशी सांगत असेल तर आता राजीनामा घेतला पाहिजे. मला असं वाटतं की नैतिकतेच्या आधारावर एखाद्या मंत्र्यांच्या विरुद्ध माननीय उच्च न्यायालयाने सीबीआय इन्क्वायरी सांगितल्यानंतर आणि त्यातल्या त्यात गृहमंत्र्यांच्या विरुद्ध अशी इन्क्वायरी सांगितल्यानंतर त्यांनी त्या पदावर राहणं हे सर्वथा अयोग्य ठरेल. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, चौकशी फेस करावी. चौकशीतनं ते नीट बाहेर पडले तर पुन्हा एकदा त्यांना मंत्रिमंडळात घ्यावं, त्याकरता कुणाची ना नसेल. पण आता मात्र ही केवळ राजकीय मागणी राहिलेली नाही, राजकीय पक्षांची मागणी राहिलेली नाही, तर सीबीआयने या संदर्भात आता चौकशी सुरू करण्याचे आदेश हे स्वतः माननीय उच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे हा राजीनामा या ठिकाणी उचित ठरेल. सर, केंद्र सरकारने सीबीआयला महाराष्ट्रात बंदी घातली होती आणि आता हायकोर्टाच्याच म्हणण्यानुसार पुन्हा सीबीआय चौकशी सुरू होते. असं वाटतंय का नंतरचे अनेक असे प्रकरण ज्याला सीबीआय चौकशीची मागणी होती पण होत नव्हते, त्याला एक दिशा मिळते? त्यामुळे मुळात सीबीआयचा जो कायदा आहे त्याची रचना अशी आहे की सीबीआय ही सेंट्रल एजन्सी आहे आणि राज्य सरकार एखादा जो राज्यातला विषय असेल तो सीबीआयला सोपवू शकतं किंवा राज्य सरकारच्या परवानगीने एखादा विषय सीबीआय चौकशी करू शकते. मात्र महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने निर्णय घेतला होता की आम्ही सीबीआयला अशा प्रकारची परवानगी देणार नाही. पण माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला हा अधिकार आहे की कुठल्याही परवानगीशिवाय अशा प्रकारची इन्क्वायरी ते ऑर्डर करू शकतात आणि त्यामुळे त्या अधिकाराचा वापर करूनच माननीय उच्च न्यायालयाने ही इन्क्वायरी या ठिकाणी ऑर्डर केली आहे. आता जयश्री पाटील यांनी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दिली पण ती तक्रार नोंदवली नाही. पोलीस स्टेशनमध्ये त्याचा उल्लेख नाही. याचा अर्थ कुठेतरी सरकारची इच्छा नव्हती का की या प्रकारात तरी तक्रार व्हावी आणि पुढे चौकशी व्हावी असेल? अगदी खरं आहे. याचं कारण मला असं वाटतं की माननीय उच्च न्यायालयाच्या हे लक्षात आलं ज्यावेळेस माननीय उच्च न्यायालयाने जयश्री पाटील यांना विचारलं की तुम्ही तक्रार का नोंदवली नाही, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी तक्रार नोंदवली आणि त्याचा फॉलोअप घेतला पण माझी तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यावेळी माननीय मुख्य न्यायाधीश महोदय यांनी स्टेशन डायरी मागवली आणि त्यांनी सांगितलं जोपर्यंत स्टेशन डायरी येणार नाही तोपर्यंत मी माझं पोट उठणार नाही. आणि स्टेशन डायरी घेऊन यायला वेळ लागत होता. शेवटी तिथले PI आले
आणि त्यांनी कबूल केलं की आम्ही स्टेशन डायरीमध्ये नोंदच घेतलेली नाही, आम्ही केवळ इन्व्हर्ट रजिस्टरला ते ठेवलेलं आहे. आणि त्यातनं कोर्टाच्या लक्षात आलं की या ठिकाणी गृहमंत्र्यांच्या विरुद्ध तक्रार असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत पोलिसांवर दबाव राहणार आहे. साधी तक्रार जे स्टेशन डायरीत घेत नाहीत ते कशा प्रकारे या तक्रारीची इन्क्वायरी करू शकतील. आणि म्हणून अतिशय योग्य निर्णय हा माननीय उच्च न्यायालयाने घेतलाय आणि ही संपूर्ण तक्रार सीबीआय कडे वर्ग केली आहे. सर, जेव्हा पहिल्यांदा हे प्रकरण समोर आलं होतं तेव्हा शरद पवारांनी थेटपणे गृहमंत्र्यांची पाठराखण केली होती की अशा पद्धतीने कुठलाही प्रकार झाला नाही. तुम्हाला असं वाटतं का अशा पद्धतीने जर का कोर्टानं ताशेरे ओढले असतील आणि सीबीआय इन्क्वायरीची मागणी केली असेल तर शरद पवार पुन्हा एकदा आपली भूमिका बदलतील का दुसऱ्या? मला असं वाटतं की पवार साहेबांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण साधारणपणे ते एक मोठे नेते आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जे पक्षाचे मोठे नेते असतात ही त्यांची जबाबदारी असते की नैतिकता त्या पक्षाने पाळली पाहिजे, ती टिकवली पाहिजे. आतापर्यंत किमान हे म्हणायला स्कोप होता की कोर्टाने कुठे आदेश दिला, पण आज कोर्टानेच आदेश दिलेला असल्यामुळे आता खरं म्हणजे सर्वांच्या नजरा माननीय पवार साहेबांकडे लागतील. खरं म्हणजे पवार साहेब आता विश्रांती घेत आहेत, त्यामुळे त्यांना त्रास द्यायची आमची कोणाची इच्छा नाही आहे. पण मला असं वाटतं की शेवटी त्या पक्षामधला निर्णय हा पवार साहेबांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी घेऊ शकत नाही. सर, मुख्यमंत्र्यांनी आता तरी भूमिका घेतली पाहिजे कारण मुख्यमंत्र्यांचं मौन या सगळ्या विषयावर. माननीय मुख्यमंत्र्यांनी या विषयामध्ये जी काही भूमिका घेतली आहे ती भूमिका खरोखर मुख्यमंत्री या पदाला शोभणारी नाही. पहिल्यांदा तर त्यांनी सचिन वाझे यांची पाठराखण केली, त्यानंतर त्याच्यावर कारवाई झाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये एकही या संदर्भातलं स्टेटमेंट आजवर माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं नाही. राज्यामध्ये इतक्या गंभीर घटना घडल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं एकही स्टेटमेंट येऊ नये हे खरोखर आश्चर्यकारक आहे. माध्यमांनी एक दिवस स्टेटमेंट दाखवलं की मुख्यमंत्र्यांनी काहीतरी सांगितलं की आम्ही ओळखायला विसरलो वगैरे, तर मला असं वाटलं की ते माध्यमांसमोर बोलले, पण ते माध्यमांसमोर बोलले नव्हते. कोणीतरी माध्यमांना सांगितलं आणि माध्यमांनी अशा प्रकारचं त्यांचं स्टेटमेंट दाखवलं. त्यामुळे अजूनपर्यंत राज्यामध्ये इतका सिरियस विषय झाल्यानंतर देखील माननीय मुख्यमंत्री हे पूर्णपणे मौन आहे. हे खरोखर आश्चर्यचकित करणारं आहे. आता तरी आमची अपेक्षा आहे की मुख्यमंत्र्यांनी त्या पदाचा मान राखत आणि ज्या घराण्यातनं ते येतात त्या घराण्याचा देखील मान राखत या संदर्भातली कडक कारवाई तात्काळ केली पाहिजे. अन्यथा लोक त्यांच्याकडे देखील संशयाच्या नजरेने बघतील. ज्या पद्धतीने चांदीवर समिती एक सदस्य नेमली होती या पूर्ण प्रकरणासाठी, कारण का स्वतः गृहमंत्री बोलले होते की निष्पक्ष चौकशी व्हायला पाहिजे, वाटतं त्या समितीचा आता काही अर्थ होऊन जाईल किंवा कारण या दोन गोष्टी पॅरलल चालतात. आपल्या लक्षात असेल की तत्कालीन मंत्री श्री खडसे साहेब यांच्या संदर्भात आम्ही देखील एक समिती नेमली होती, पण त्या समितीचं कामकाज सुरू असताना माननीय उच्च न्यायालयाने त्यांच्यावर FIR दाखल करा असा आदेश दिला होता आणि त्यावेळेस त्यांच्यावर FIR दाखल झाला होता. त्यामुळे या दोन्ही गोष्टी पॅरलल असतात. पण आता जसं त्यावेळेस तो अहवाल आल्यानंतर देखील तोपर्यंत FIR दाखल झाला होता, त्यामुळे त्या अहवालाचं औचित्य हे कमी राहिलं होतं. त्या अहवालात काय आलं हे मी आता या ठिकाणी सांगणार नाही, पण त्याचं औचित्य कमी राहिलं होतं कारण त्या अहवालाप्रमाणे कारवाई हायकोर्टाने ऑलरेडी करून टाकली होती. आणि म्हणून मला असं वाटतं की आता खरं तर या समितीचं औचित्य हे कमी झाले. सर, एकीकडे सचिन वाझेंचं प्रकरण, रणबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब आणि दुसरीकडे या महाबळेश्वरमध्ये वाघान प्रकरणात सभागृहाने पोलीस आयुक्तांना करावं अशा पद्धतीच्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. एकंदरीत या सरकारच्या भूमिकेवरून पोलीस दलावर निर्माण केलेला निश्चितपणे महाराष्ट्राचं पोलीस दल देशातलं सर्वोत्तम पोलीस दल आहे. मुंबईचं पोलीस दल हे जगातलं उत्तम पोलीस दल आहे. अशा परिस्थितीमध्ये नियुक्त्या आणि बदल्यांचा स्कॅम चालवून या पोलीस दलाला आणि त्याचं जेवढं खच्चीकरण या सरकारच्या काळात झालं आहे तेवढं यापूर्वी कधी झालं नव्हतं. आणि म्हणून याच सरकारने आमच्या पोलीस दलावर
प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम केलं. आज बॉम्बे हाईकोर्ट ने जिस प्रकार से श्री परमवीर सिंह तत्कालीन पुलिस आयुक्त इनके लेटर पर जो याचिका दाखिल हुई थी उसमें जयश्री पाटिल एडवोकेट इन्होंने भी जो एक केस फाइल की थी उसके ऊपर निर्णय देते हुए ये पूरा मामला सीबीआई को सौंपा है. माननीय उच्च न्यायालय ने स्पष्ट रूप से कहा है कि मामला गंभीर है और सीबीआई 15 दिन में इसकी प्रिलिमिनरी इंक्वायरी करे और उसके बाद उस इंक्वायरी के फाइंडिंग्स के आधार पर अपनी आगे की कार्रवाई सीबीआई करे. इस प्रकार से स्पष्ट निर्देश ये माननीय हाईकोर्ट ने दिए हैं. मैं ऐसा मानता हूं कि बहुत गंभीर इस प्रकार का इंडाइटमेंट है. ये बहुत ही महत्वपूर्ण इस प्रकार का निर्णय है. इस निर्णय के बाद नैतिकता के आधार पर गृह मंत्री महाराष्ट्र इनको अपने पद पर बने रहने का कोई अधिकार नहीं है. उन्होंने तुरंत इस्तीफा देना चाहिए. मुख्यमंत्री जी ने तुरंत उनका इस्तीफा स्वीकृत करना चाहिए या फिर उनको हटाना चाहिए. और मैं ऐसा मानता हूं महाराष्ट्र के इतिहास का ये जो काला इतिहास है जिसमें रिश्वतखोरी, हफ्ताखोरी, इसकी स्टेट स्पॉन्सर्ड घटनाएं जिस प्रकार से बाहर आई है ऐसा कभी हुआ नहीं था. और इसलिए इस काले इतिहास को समाप्त करके महाराष्ट्र के पुलिस की स्वर्णिम प्रतिमा को फिर बहाल करने के लिए ये सीबीआई इंक्वायरी एक मील का पत्थर साबित होगी ऐसा मेरा मानना है. मैं हाईकोर्ट के निर्णय का स्वागत करता हूँ. सर, जिस तरीके से मुख्यमंत्री की भूमिका रही है, चाहे वो वादे को लेकर के हो या केस के बारे में हो, उसको लेकर के आपकी क्या प्रतिक्रिया है? देखिए, महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ने इतना गंभीर प्रकरण हुआ, आज तक इस प्रकरण पर एक भी प्रतिक्रिया नहीं दी. मानो मुख्यमंत्री को इससे कोई लेन देन ही नहीं है. फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात कधीतरी समोर येऊन बोललं पाहिजे असं म्हणतानाच गृहमंत्र्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे असंही स्पष्ट मत व्यक्त केलं. एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी मुंबई उच्च न्यायालयातून, ती म्हणजे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जी याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर काही वेळापूर्वी उच्च न्यायालयानं आपला निर्णय दिलाय आणि आरोपांची थेट सीबीआयनं प्राथमिक चौकशी करावी आणि 15 दिवसांच्या आत त्याचा अहवाल न्यायालयाकडे सादर करावा असे आदेशच मुंबई उच्च न्यायालयानं थेट सीबीआयला दिले. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता सीबीआयची सुद्धा एंट्री झाली आहे. मात्र या प्रकरणाचा पूर्ण तपास करायचा का नाही हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य सीबीआयचे संचालक यांना असेल असंही न्यायालयानं नमूद केलंय. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यासह घनश्याम उपाध्याय, मोहन भिडे यांच्या व्यतिरिक्त अन्यही काही याचिका दाखल झाल्या होत्या. तर डॉक्टर जयश्री पाटील यांनी एक रिट पिटिशन दाखल केलं होतं. न्यायालयानं सीबीआयला या सगळ्या प्रकरणाची 15 दिवसाच्या चौकशी करण्याचे आदेश देऊन या सगळ्या याचिका निकाली काढले. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या समोरच्या अडचणी वाढलेल्या आहेत. तसंच सध्याच्या अडचणीच्या काळात राज्य सरकार समोरच्या सुद्धा अडचणी यामुळे निश्चित वाढल्या आहेत. कारण विरोधक आणि राजकीय पक्ष हे स्वाभाविकपणे अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करणार. कारण या लेटर बॉम्ब प्रकरणाचा तपास आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानं सीबीआय करणार आहे. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी.
कारमायकल रोडवर सापडलेली गाडी, त्यातली स्फोटकं, यानंतर या प्रकरणात सचिन वाझेची झालेली एंट्री, मग मनसुख हिरन यांचा झालेला संशयास्पद मृत्यू, यानंतर वाझे यांची अटक, एनआयएकडून सुरू झालेला चौकशीचा ससेमिरा, या सगळ्याच्या दरम्यान अचानक एक दिवस बदली झाल्यानंतर काही दिवसाने परमबीर सिंह यांनी एक पत्र लिहिलं. हे पत्र त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल, गृहसचिव यांना सुद्धा पाठवलं आहे आणि या पत्राच्या वरनं पुन्हा एक नवीन वादळ महाराष्ट्रात सुरू झालं आणि या अनुषंगानं काही जनहित याचिका सुद्धा मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. यापूर्वी न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता, पण आज निकाल देताना 15 दिवसात सीबीआयनं या प्रकरणाची चौकशी करून अहवाल न्यायालयात सादर करावा असे आदेश दिले. या सगळ्या प्रकरणावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटले पाहूया. माननीय उच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ॲडव्होकेट जयश्री पाटील यांच्या केसमध्ये जी काही प्राथमिक माहिती माझ्याकडे आहे त्यात माननीय उच्च न्यायालयाने सीबीआयला डायरेक्टिव्ह दिला आहे की 15 दिवसामध्ये त्यांनी प्राथमिक चौकशी, प्रिलिमिनरी इन्क्वायरी, पीई कंडक्ट करावी आणि त्या पीईतनं जे काही बाहेर येईल त्याच्या आधारावर पुढची कारवाई त्यांनी करावी. तसंही सीबीआयमध्ये पहिल्यांदा पीई केली जाते आणि पीईमध्ये जर कुठला ऑफेन्स आढळला तर मग ऑफेन्स रजिस्टर केला जातो आणि पुढची कारवाई केली जाते. त्यामुळे एक प्रकारे या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय इन्क्वायरीच आता माननीय उच्च न्यायालयाने मान्य केली आहे. एकूणच महाराष्ट्रामध्ये हप्ते वसुलीचं काम जे सरकारच्या आशीर्वादानं आणि सरकारमधल्या मंत्र्यांच्या आशीर्वादानं होत होतं किंवा सरकारच्या काही महत्त्वाच्या लोकांच्या आशीर्वादाने होत होतं, आज एक प्रकारे त्या संदर्भात अतिशय कडक अशा प्रकारचं पाऊल हे माननीय उच्च न्यायालयाने उचललंय. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. महाराष्ट्राच्या इतिहासाला काळिमा फासणारा हा जो काही मधला कार्यकाळ झालेला आहे, आता निश्चित त्याचं सत्य बाहेर येईल. पाहुयात या प्रकरणात आता विरोधकांच्या मागणीला सरकारकडून काय आणि कसं उत्तर मिळतं ते. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाराष्ट्राच्या राजकारणात आता घडामोडींना अतिशय वेग आलाय. विरोधकांनी आरोप केल्यानंतर आणि राजीनाम्याची मागणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग आलाय. इस्लामपूरमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज रात्री मुंबईत पोहोचतायत आणि ते आजच रात्री किंवा उद्याला सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांची भेट घेणार आहेत. आमच्या प्रतिनिधींनी जेव्हा पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधला तेव्हा कोर्टाची नेमकी ऑर्डर काय आहे ते पाहावं लागेल आणि पवारसाहेबांशी चर्चा करून पुढची भूमिका घेऊ असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सागर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग. सीबीआय चौकशी आता गृहमंत्र्यांची करणार आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक राजकीय घडामोडी सुरू झालेल्या आहेत. कारण की एखाद्या गृहमंत्र्यावर थेट अशा स्वरूपाचे आरोप होतात आणि त्यांची चौकशी पुढच्या कालावधीमध्ये सीबीआय जर करणार असेल तर त्यांना पदावर राहावं का असा सवाल आता विरोधी पक्षाकडून केला जातोय. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी न्यूज 18 लोकमतला माहिती दिली आहे की ते आज संध्याकाळी रात्री उशिरापर्यंत मुंबईत येत आहेत. कदाचित आज रात्री उशिरा शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे किंवा उद्या भेट घेतील असं सांगितलं जातं. आणि कोर्टाची ऑर्डर नेमकी काय आहे हे आता मी पाहिली नाही आहे. ज्यावेळेस कोर्टाची ऑर्डर काय आहे हे पाहू आणि त्यानंतर पक्षश्रेष्ठी शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर नेमकी पुढे काय भूमिका घ्यायची याची सल्लामसलत करून भूमिका स्पष्ट करू असं स्वरूपाचं विधान जयंत पाटील यांचं आहे. अर्थात स्वतः जयंत पाटील ज्यावेळेस मुंबईत येतील त्यानंतर अजित पवार, जयंत पाटील आणि शरद पवार यांच्यात एक बैठक होईल असं समजतं.
आणि त्यानंतर पुढे काही घडामोडी घडण्याची शक्यता आहे. अर्थात राज्याच्या एका वरिष्ठ मंत्र्यावर ज्यावेळेस सीबीआयची चौकशीची टाच येते अशा परिस्थितीमध्ये त्यांना पदावर राहता येईल का, किंवा जर पदावर ठेवायचं असेल तर कोणत्या स्वरूपाचं आर्ग्युमेंट राज्य सरकारला करावं लागेल. मुख्यमंत्र्यांना या संदर्भात काही चर्चा सुद्धा राष्ट्रवादीचे नेते करण्याची शक्यता आहे. यामुळे नवीन वेगवेगळ्या घडामोडी आज पुढच्या 24 तासामध्ये घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सागर, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वेग आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सांगली जिल्ह्यातल्या त्यांच्या गावाहून मुंबईकडे यायला निघाले आहेत, इस्लामपूरहून, आणि उद्याला ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.